कुणाल कामराचे आरोप सुपारी घेऊन कामराचा स्वैराचार व्याभिचार सुपारी घेऊन केलेला एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून शिंदेंची कामरावर टीका। शिंदे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाहीत, मग शिंदे जी भाषा वापरत आहेत ती कुठे बसते हे त्यांनी सांगावं, संजय राऊतांचा सवाल। खरा गद्दार आणि खुद्दार कोण, महाराष्ट्रानं निवडणुकीत दाखवून दिलं। एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कामराला उत्तर। मला जीवे मारण्याच्या धमक्या राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत, पण मी घाबरून माफी मागणार नाही, कुणाल कामराकडून स्पष्ट। सामनातून कुणाल कामराचं गाणं पुन्हा छापलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा सामनातून डिवचण्याचा प्रयत्न। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही, कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर योगी आदित्यनाथ यांची टीका। सुषमा अंधारेंनी गायलेली कविता सभागृहाला डिवचण्याचा प्रयत्न। कुणाल कामराची कविता अंधारेंनी पुन्हा गायल्यानं फडणवीसांची टीका। राऊतांचाही फडणवीसांकडून सकाळी 9 वाजताचा भोंगा असा उल्लेख। अजित पवारांचा जुना व्हिडिओ राऊतांकडून ट्विट, तर विरोधी पक्षात असताना शिंदेंवर केलेले गद्दारीचे आरोप योग्य। अजित पवारांचा भुवया उंचावणारं विधान, गद्दारी हा शब्द विरोधी पक्षनेता असल्यानं वापरल्याचा दावा। कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलीस लवकरच दुसरं समन्स पाठवणार, पहिल्या समन्सला हजर न राहिल्यानं दुसरं समन्स पाठवलं जाणार। कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।